सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण रेसिपी ओळखून बक्षीस जिंकण्याचा भाग 3 बघत आहोत। सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। कढईमध्ये इथे मी 2 चमचे तेल गरम करून घेतलंय आणि त्यामध्ये 2 मिरच्या कापून फोडणीला घातल्या आहेत। आता त्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा आणि ही जी मी भाजी बनवणार आहे त्याची देठं बारीक चिरून घेतलेली आहेत, कात्रीने कापून घेतलेली आहेत। असं केल्याने देठातली पोषक तत्व सुद्धा आपल्या पोटामध्ये जातात, वाया जात नाहीत। आता कांदा पटकन परतून व्हावा त्यासाठी मी इथे थोडंसं मीठ घालत आहे। तेलावरती आपल्याला कांदा आणि ही भाजीची देठं 4 ते 5 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची। थोडीशी हळद घालतेय मी आणि सोबतच एक छोटी वाटी मुगाची भिजवलेली डाळ घालतेय। ही भिजवलेली डाळ आहे 4 ते 5 तास भिजवून घेतलेली आहे। आता जे पहिल्यांदा व्हिडिओ बघतायत त्यांना मी सांगते की बक्षीस कसं जिंकता येणार आहे। इथे मी रेसिपी बनवायला घेतल्यापासून सुरुवातीपासून ते रेसिपी फायनल होईपर्यंत तुम्हाला जिथे कुठे असं वाटेल की तुम्ही ही रेसिपी ओळखलेली आहे, मी कोणती रेसिपी बनवतेय ते, त्या क्षणाला तुम्हाला लगेचच कमेंटमध्ये मला त्या रेसिपीचं नाव सांगायचं आहे। जे पहिली 2 विजेते असतील अचूक नाव रेसिपीचं ओळखणारे त्यांच्या कमेंटना मी रिप्लाय करणार आहे। मग त्यांनी त्यांचं संपूर्ण नाव, पत्ता आणि फोन नंबर मला इन्स्टाच्या गौरी खिनरे या पेजवरती DM करायचं आहे, जेणेकरून त्यांचं बक्षीस मला त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल। तसा रोज आपला एक रेसिपीचा व्हिडिओ हा चॅनलवरती पोस्ट होत असतो, पण बक्षीस जिंकण्यासाठीचा हा व्हिडिओ फक्त रविवारी दुपारी 2:30 वाजता मी ठेवलेला आहे की जेणेकरून वर्किंग वुमन सुद्धा यामध्ये पार्टिसिपेट करू शकतील। आता इथे आपली मुगाची डाळ सुद्धा शिजून झालेली आहे। आता यामध्ये मी चिरलेली ही पालेभाजी घालत आहे। पालेभाजी आहे पालकची। तर आता पालक घातल्यानंतर लगेचच परतायचं नाहीये, पुन्हा वरती झाकण ठेवलंय आणि एक 2 ते 3 मिनिटं छान वाफ देणार आहोत। 2 ते 3 मिनिटानंतर भाजी बघा, आधी सुरुवातीला किती फुलली होती, आता थोडी छान बसलेली आहे। यामध्ये आता मी इथे मिरची पावडर घालते, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट वापरू शकता। आता ही भाजी आपल्याला कांदा आणि डाळीसोबत छान मिक्स करून घ्यायची आहे। सुरुवातीलाच पालक घातल्या घातल्या जर मिक्स केला असता तर व्यवस्थित ते मिक्स झालं नसतं, म्हणून पालक घालून झाकण ठेवायचे 2 मिनिटं। एकदा वाफ बसली की भाजी छान सेट होते। आता पालक असल्यामुळे याला थोडंसं पाणी सुटतं, पालक पाणी सोडतं, त्यामुळे गॅसची फ्लेम थोडीशी आपल्याला हाय करायची आहे। हे बघा पाणी तुम्ही बघू शकताय। हाय फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटं असं सतत परतून घ्यायचंय, म्हणजे ते पाणी सुद्धा पटकन आटलं जाते। रेसिपी ओळखून बक्षिसं जिंकण्यासाठीचा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा यामध्ये पार्टिसिपेट करता येऊ शकतं आणि ते सुद्धा बक्षीस जिंकू शकतात। तर बघा, पाणी आता हे पूर्ण सुकलेलं आहे आणि आपली ही मुगाची डाळ आणि पालकची अशी छान सुकी भाजी तयार झालेली आहे। तर पटकन सर्व करून घेऊया। आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी, तसेच आपल्या रविवारची रेसिपी सगळ्यात पहिले बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि पटकन तुम्ही बक्षीस सुद्धा जिंकू शकाल। पुन्हा भेटूया रविवारच्या खास एपिसोडमध्ये दुपारी 2:30 वाजता आणि दररोज दुपारी 1:30 वाजता सुद्धा आपला नवीन व्हिडिओ पोस्ट होत असतो। नमस्कार।